आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। नवी मुंबई महाराष्ट्र येथे ISI अधिकारी अमन मित्तल आणि त्यांच्या भावाने एअरटेलच्या 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। संपूर्ण नवी मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकणारा हा प्रकार। सोशल मीडियावर मारहाणीचे फोटो ज्या व्यक्तीचे व्हायरल झालेत ते आहेत एअरटेलचे इंजिनियर सागर मांढरे। या मराठमोळ्या इंजिनियर सोबत रायगड स्वाभिमान प्रतिनिधी श्री विकास पवार यांनी साधलेला संवाद। माझं नाव सागर मांढरे। ओके, सागर मांढरे आपलं नाव आहे। मला जरा थोडक्यात सांगा तुमच्याबद्दल, म्हणजे कसा झाला, काय प्रकार झाला, कारण आपण एक टेक्निकल फील्डमध्ये काम करताय। मग असा काय प्रकार झाला की ज्याच्यामुळे तुम्हाला जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला थोडंसं धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली, त्याबद्दल मला थोडक्यात सांगा। सुरुवातीला मी आता सध्या एअरटेलमध्ये काम करतो। एअरटेलमध्ये मला गेले आता 2 वर्ष झाली एअरटेलमध्ये मी काम करतो। इंजिनियरची माझी पोस्ट आहे। तर त्या दिवशी 30 तारखेला मी त्या बिल्डिंगमध्ये व्यंकटेश्वर त्या बिल्डिंगचं नाव आहे, तर त्या बिल्डिंगमध्ये 14व्या माळ्यावरती काम करत होतो। ओके। तर त्या दिवशी 25व्या माळ्यावरती 2501 त्या ठिकाणी तिथे इन्स्टॉलेशन झालं होतं। ठीक आहे। तर तिथले जो इन्स्टॉलेशन करून दिलेला जो मुलगा होता तो मुलगा तिथून इन्स्टॉलेशन करून दुसऱ्या प्लेसला गेला होता। तर मी तिथे खाली इन्स्टॉलेशन करत होतो, तर मला समोरून म्हणजे त्या कस्टमरचा फोन आला। ओके, कस्टमरचं नाव काय? सॉरी अमन मित्तल। ओके, अमन मित्तल म्हणून त्यांचं नाव आहे। ओके। त्यांचा फोन आला की माझं इंटरनेट चालत नाही आहे, येऊन चेक कर। मी सर ते बोललो की सर म्हटलं एक थोडा वेळ जाईल, म्हटलं मी येतो थोड्या वेळात चेक करायला। ठीक आहे। तर मी थोड्या वेळाने त्यांच्यामध्ये चेक करण्यासाठी गेलो तर सरांना विचारलं की सर काय इश्यू होतं। म्हणजे अमन मित्तल जे आहेत त्यांना तुम्ही विचारलं, फोनवरून तुम्ही विचारलं? फोनवरती मी सध्या त्यांना ते पण एवढेच बोलले की माझं इंटरनेट चालू नाही आहे, की येऊन चेक कर। म्हणजे नेटवर्क पोचत नाहीये आणि मध्ये अपडाऊन होते असं त्यांनी तुला तो फॉल्ट सांगितला। ओके। तर नंतर मग काय झालं? नंतर मी तिथे आतमध्ये गेलो, तर ते विचारलं पाहिजे दोन लिफ्ट आहेत। ओके। एक लिफ्ट आहे ती जनरल लिफ्ट आहे, त्याच्यावरतून सामान्य माणूस वगैरे तिथून ओके जाऊ शकतो, आणि एक दुसरी ती ओनरसाठी लिफ्ट असते, ती डायरेक्ट त्यांच्या फ्लॅटमध्येच असते ती। ओके। तर तिथे कसं एका फ्लोअरला एकच फ्लॅट आहे। ओके। तर मी तिथे गेलो, तर त्यांना विचारलं की सर काय इश्यू होतं। तर सर बोलले की इंटरनेट चालत नाही। तर त्यावेळेस मी चेक केलं तर इंटरनेट प्रॉपर चालू होतं। ओके। इंटरनेट ज्या वेळेला तुम्ही बघायला गेला तेव्हा इंटरनेट एकदम प्रॉपर पद्धतीने चालू होतं। मग ज्या वेळेला तुम्ही बघायला जाता त्यावेळेला काय अपडाऊन होत होतं का? नव्हतं होते। मग त्यानंतर मग ते जे तुम्ही सिस्टम डिव्हाइस लावलेलं आहे त्याच्यापासून त्यांचं जे ते बेडरूम आहे किंवा हॉल ठेवलेला आहे तो किती मिनिटाच्या अंतर, किती फुटाच्या वरती, फुटामध्ये आहे? 10 फूट असेल। 10 ते 12 फूट असं तुम्ही बोलताय। मग ते डोअर जे आतमध्ये ते होते तर तिथे त्याने डोअर लावला होता का? डोअर लावल्यामुळे सुद्धा मे बी तिकडे नेटवर्क पोहोचणार नाही असं थोडीशी असतं का त्याच्यामध्ये? असतं डोअर म्हणजे कसं वायफाय सिग्नलला म्हणजे मध्ये काय गोष्ट आली की ते सिग्नल म्हणजे त्यांनी तो डोअर लावला होता का त्यावेळेला? डोअर बंद मध्ये ते तो सांगतो की असं प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्या टायमाला तर काही प्रॉब्लेम झाला नव्हता म्हणजे, आणि त्यानंतर मग काय झालं? ते पुढे की मला सिग्नल वगैरे येत नाही, तर मी त्यांना बघितलं की सर म्हणलं एवढ्या लांब म्हटलं तुम्हाला सिग्नल भेटणार। ओके। तर त्यांनी मग त्यांचा रूम 4 BHK चा होता? 4 BHK चा। ओके। तर त्यांना मी म्हटलं की तेवढ्या लांब जाणार नाही म्हटलं। तर त्यांनी रागाने जो सेल्स पर्सन होता भूषण म्हणून आहे त्याला कॉल केला। ओके, सेल्स पर्सन म्हणजे तुमच्याबरोबर जे सेल्स पर्सन आहेत त्यांना कॉल केला, रागाने केला की असं काय त्यांनी सांगितलं समोरासमोर? ते बोलले की तुमचा माणूस आला इथे चेक करायला। ओके। तो काय म्हणजे व्यवस्थित बोलत नाही, म्हणजे बदतमीजी करतोय वगैरे असं तसं। ओके। तुम्ही अशी काय बदतमीजी केली होती का? ओके। मी सगळं एकदम विनम्रपणे त्यांना विचारत होतो। तर नंतर परत तो आत्ताच्या असं बोलून हे केलं। तर त्यांचा जो दुसरा भाव होता तर तो म्हणजे दुसऱ्या भावाचं नाव काय? देवेश मित्तल। ओके, देवेश मित्तल। ओके। हे तुम्हाला कधी माहिती पडलं की त्याचा भाऊ आहे म्हणून? हे मला नंतर सगळं झाल्यानंतर। ओके, झाल्यानंतर माहिती पडलं की हा त्याचा भाऊ आहे, म्हणजे पोलीस स्टेशनला जे झालं ते? हां, तो नंतर असं। ओके। तर त्यांनी काय केलं, त्यांनी फोन काढून मला बोलायला लागले की आता बोला, आता हे कर, तुला काय बोलायचं तर व्हायरल वगैरे करायचं असं। तर मी ज्यांनी जे त्यांनी विचारलं
ते मी त्यांना सांगत गेलो, सर म्हणलं एवढं स्पेस असतो, ओपन स्पेसमध्ये तुम्हाला तेवढंच येणार आहे म्हटलं, त्याच्या व्यतिरिक्त जास्त येणार नाही. बरोबर. ओके. भूषणला फोन केला म्हणलं तो आत्ताच्या आत्ता ये परत. ओके. तुझा माणूस मला शिवीगाळ वगैरे करतो. ओके. तेव्हा की मी त्यांना एकही शिवीगाळ केला नाही ना, त्यांना मी म्हणजे बदतमीज कुठलंही हे केलेलं नाही. कुठलाही तुम्ही अपशब्द वापरलेला नाही त्यांना, हे तुम्ही तुमच्या सेल्स पर्सनला सांगितलं. मग त्यावेळेला सेल्स पर्सननी काय तुम्हाला रिप्लाय दिला? सेल्स पर्सननी मला काही रिप्लाय दिला नाही. सेल्स पर्सन त्यावेळेस म्हणजे थोड्या वेळाने तो आला. तर तोपर्यंत झालं असं होतं की अमन मित्तलनी म्हणजे तो त्याचा जो भाव होता तो म्हणजे फोन घेऊन माझ्यावरती अंगावरती यायला लागला. ओके, म्हणजे देवेश मित्तल हे तुमच्या अंगावरती फोन घेऊन आले, जसं तुम्ही होते त्याचा भाऊ आहे म्हणून, हे तुम्हाला नंतर माहिती पडलं. हे तुमच्या अंगावरती आले, अंगावरती येऊन त्यांनी काय केलं? अंगावरती यायला लागले म्हणून मी काय केलं, ओके, अंगावरती आल्यावरती तुम्ही काय केलं? स्वतःला वाचवण्यासाठी मागे तुम्ही असं ढकललं होतं. ओके ओके ओके. तेवढं जो अमन मित्तल होता त्यांनी डायरेक्ट माझी मान पकडली, डायरेक्ट मला खाली पाडलं. ओके, अमन मित्तलने तुमची मान पकडली आणि तुम्हाला खाली पाडली. आणि त्यानंतर काय झालं? आणि डायरेक्ट म्हणजे माझ्या पूर्ण म्हणजे छातीवरती होतं आणि वरतून देवेश मित्तलने म्हणजे अमन मित्तल तुमच्या छातीवरती बसले असं तुमचं म्हणणं? हो. छातीवरती बसले. ओके. आणि देवेश मित्तलला सांगितलं डोर लावून. ओके, देवेश मित्तलने अमन मित्तलने देवेशला सांगितले की तू डोर लाव, डोर की जो की त्याचा भाऊ आहे मग. ओके, डोर लाव. हां. आणि बोललं की मार इसको, म्हणजे ते लाथा बुक्क्या वगैरे ते मारत होते मला. ओके. आणि म्हणजे तसंच पकडूनच बोलत होते की मार इसको मार. ओके. असं बोलत होते. तर तेवढ्यामध्ये अमन मित्तलनी माझे हात दोन्ही असे मागे हे केले आणि त्याच्या भावाला सांगितले की त्याच्या हातावरती पाय ठेव. ओके, तुमच्या दोन्ही हातावरती हात ठेवा असा केला, हात बॅकला केला आणि त्याच्यावरती तुम्हाला पाय ठेवायला सांगितलं. ओके. आणि त्याच्या भावाला सांगितलं की पोलिसांना कॉल कर. भावाला सांगितलं की पोलिसांना कॉल कर. ओके. त्याने पोलिसांना कॉल केला, पोलिसांना वगैरे कॉल केला. आणि पोलिसांना कॉल केल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. ओके. तर आणि नंतर लगेच त्याने जे गार्ड होते त्यांना पण गार्डला पण कॉल केला. ओके, गार्ड किती गार्ड आले होते तेव्हा? 4 ते 5 गार्ड. ओके, 4 ते 5 गार्ड आले होते. म्हणजे 4 ते 5 मेन लॉबी मधून आले होते का लिफ्ट मधून आले होते? मेन आपले जनरल लिफ्ट. ओके, जनरल लिफ्ट आहे म्हणजे बाहेर लिफ्ट आहे, बाहेर लिफ्ट मधून 4 आहे. त्याच्या हातामध्ये काय होतं का? त्यांच्या हातामध्ये म्हणजे ते ज्यावेळेस आतमध्ये आले त्यावेळेस ते म्हणजे PVC पाईप आणि लाकडी जाड काठ्या वगैरे असतात ना. ओके, PVC पाईप आणि जाड लाकडी काठ्या होत्या. बाहेर तू असं बघितलं की बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असं काय बघितलं? सीसीटीव्ही मेन लॉबीमध्ये आहे. ओके, मेन लॉबीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. घरामध्ये त्यांच्या काही सीसीटीव्ही कॅमेरे तुला आढळले का असं काम करताना? नाही. ओके, चालेल, पुढे. तर म्हणजे ते आले, मला तेवढंच दिसलं. मग त्यांच्यामध्ये काय आयरन रॉड पण असू शकतात. हां, म्हणजे तू काय ते बघितलं नाही की रॉड आहे का काय, पण त्याच्या हातामध्ये काही ना काहीतरी होतं वस्तू होत्या मारण्यासाठी. तर तेवढ्यामध्ये जो भूषण आला होता, भूषणला येता क्षणी डायरेक्ट म्हणजे त्याला मारायला चालू केलं. ओके, भूषण आला आणि भूषणला डायरेक्टली, भूषण बरोबर अजून कोणतरी होतं का? भूषण बरोबर जो पहिला काम करत होता खाली, श्रीकांत नावेचा, तो एक होता. ओके, श्रीकांत होता, भूषण होता. मग भूषण आणि श्रीकांत दोन्ही सुद्धा मेन जो जनरल आहे त्याच्यामधूनच, जनरल लिफ्ट आहे तिथूनच आले. ओके. हां. तर तो आला तिथून. तर ठीक आहे. तर जसं भूषणवरती म्हणजे त्याने हात वगैरे उचलायला चालू केला तसं श्रीकांत तिथून निघून गेला, पळून वगैरे गेला. आणि जे माणसं वगैरे आली होती जी मारायला मला, म्हणजे भूषणला पण काही विचारलं नाही, काही नाही. भूषणला पण त्याने म्हणजे डायरेक्ट मारायला चालू केलं. ओके, भूषणला सुद्धा मारायला सुरुवात केली. मग भूषणला काय भरपूर लागला असेल? हां, त्याचा डाव्या पायाचा तो अंगठा येतो फ्रॅक्चर झाला. अरे, डाव्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. मग त्यासाठी तो तिकडे हॉस्पिटलमध्ये गेला का लगेच? हां, ते पोलिसांनी त्यांना पाठवलं. ओके, म्हणजे पोलीस स्वतःहून घेऊन गेले, तो अगोदरच गेला? नाही, पोलीस ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत ना, हां, त्यावेळेस पोलिसांनी मग आम्हाला मेडिकलला, म्हणजे दोघांना सुद्धा मेडिकलला पाठवून दिलं की असं आहे म्हणून. ठीक आहे. नंतर मग काय झालं पुन्हा? नंतर मग पहिल्यांदा आतमध्ये असताना तो पळून गेला, त्यानंतर काय झालं? तो पळून गेल्यानंतर म्हणजे ते त्यांचे जे माणसं होते त्यांनी येऊन डायरेक्ट म्हणजे आपण निघतील तोपर्यंत माझ्या छातीवरतीच म्हणजे बसलेला होता. ओके, वगैरे मारत होता. ते जे आले होते माणसं मारायला, चौघे जण सिक्युरिटी गार्ड त्या सोसायटीचे. हां. त्यांनी पण डायरेक्ट म्हणजे काही हे न करता, म्हणजे सहसा सिक्युरिटी गार्ड काय असतं म्हणजे ते सोडवण्यासाठी असतं. बरोबर आहे. पण ह्यांनी अमन मित्तलने मारायला सांगितलं, ह्यांना मारा म्हणून असं सांगितलं का? त्यांनी सुरुवात केली, अमन मित्तलने सांगितलं का? कसं केलं? डायरेक्ट त्यांनी बोलत की मारा,
अमन मित्तलने सांगितलं याला मारा. मग त्याच्यामध्ये अमन मित्तलचा भाऊ सुद्धा होता भाऊ सुद्धा. मारणं, म्हणजे 5 जणांनी मारलं. कोणाला? भूषणला मारलं. भूषणला पण मारलं आणि मला सुद्धा. तुम्हाला सुद्धा मारलं त्याच्यामध्ये. तोपर्यंत त्यांचा अमन मित्तल तुमच्या अंगावरती बसलेच होते आणि त्यांच्या हातामध्ये जे स्टिक असेल किंवा काय PVC पाईप ज्याने त्यांनी मारायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढची घटना काय घडली? पुढची घटना अशी झाली की मारतच भूषणला मारतच त्याच्या मोबाईलवरतून जबरदस्ती UPI टाकून ट्रान्झॅक्शन करण्यात आलं. किती ट्रान्झॅक्शन करण्यात आले? केलं ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन केलं. ओके, ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. कितीचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे? मिनिमम 5200 कितीतरी ट्रान्झॅक्शन होतं. मग त्याचा काय आपल्याकडे त्याच्याकडे पुरावा असेलच? हो. 5200चं ट्रान्झॅक्शन म्हणजे त्यांनी तिथल्या तिथे म्हणजे प्रॉब्लेम. आता त्यानंतर पुढे काय घडलं ते ट्रान्झॅक्शन ते झाल्यानंतर? ट्रान्झॅक्शन म्हणजे जबरदस्ती करून घेण्यात आलं. तोपर्यंत म्हणजे ते मारतच होतं. म्हणजे कोड त्याच्याकडनं जबरदस्ती घेतला? हो हो मग त्याला मारत होते मारत. म्हणजे मारून कोड घेतला त्याच्या हो. की असा. हा, त्यानंतर मग? आणि नंतर तोपर्यंत आम्हाला सुद्धा मारत होतो. ओके आणि म्हणजे मी उठलो होतो, मला जबरदस्ती बसवलं. ओके, जबरदस्ती म्हणजे खाली झोपवलंच होतं असं हा, तुमचं म्हणणं? जबरदस्ती बसवलं होतं. वरतून म्हणजे काठी वगैरे तो मारत होतो. काठी मग मारत होते. हा. PVC पाईप वगैरे ते म्हणजे पाटाणी वरती वगैरे मारत होते. ओके, तर त्या ह्याच्यामुळे माझी लेफ्ट साईडला आहे ना अजूनही म्हणजे दुखतं ते. पेन करते असं म्हणजे? मग त्या तुम्ही हॉस्पिटलला गेलात का त्या संदर्भात? हा, हॉस्पिटलला मी गेलो. पेन करत? हा, पेन करते. हा. हॉस्पिटलमध्ये पण ते ट्रीटमेंट वगैरे घेत होते. तर झालं असं की थोड्या वेळाने म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आले आपले. ओके, पोलीस कॉन्स्टेबलला कोणी बोलवलं ते? आपण मित्रांनी फोन करून सांगितलं. ओके, अमन मित्तल किती कॉन्स्टेबल आले होते? 2च होते. 2 कॉन्स्टेबल आले होते. त्यातले एक- तुम्ही काय त्यांचं नाव बिव बघितलं असं ह्याच्यावरती? नाही तेवढं नाही होतं. ओके ओके, त्यानंतर मग पुढे? त्यानंतर त्यावेळेस म्हणजे त्यातले एक कॉन्स्टेबल होते, त्यांनी न काही विचारता हां. डायरेक्ट मला बोलले की तुला माहिती आहे का हे कोण आहे, आणि डायरेक्ट माझ्या कानाखाली मारली. ओके, मग तुम्ही काय रिप्लाय दिला त्यांना? मी काहीच नाही, मला मारलं. मी म्हणजे त्यांनी तुम्हाला कानाखाली मारले? हो. ओके, म्हणजे त्यातल्या एका कॉन्स्टेबलने तुम्हाला कानाखाली मारली. त्याच्यानंतर पुढे काय झालं? त्याच्यानंतर म्हणजे परत आम्हाला घेऊन जाण्यात आलं. म्हणजे दोघा पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी घेऊन गेले. घेऊन. म्हणजे 4 जण होते. हां. ते 4 जण ते काय सिक्युरिटी गार्ड त्यांनी काय केलं? ते तुम्ही जेव्हा पोलीस वगैरे आले त्यावेळेस ते म्हणजे मारायचे वगैरे थांबले. ओके, पोलीस वगैरे आल्यानंतर ते मारायचे थांबले. त्यानंतर मग पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला घेऊन गेले. त्याच्यानंतर अजून काय घडलं? जाता म्हणजे परत एकदा मला मारण्यात आलं. कोणी मारलं? पोलीस कॉन्स्टेबल. पुन्हा एकदा कॉन्स्टेबलने मारलं म्हणजे त्याच कॉन्स्टेबलने तुम्हाला रिटर्न मारलेलं आहे? ओके, हां, तिथे मारण्यात आलं आणि मग खाली येऊन अमन मित्तलच्याच गाडीत आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. ओके, अमन मित्तलच्याच गाडी म्हणजे खाली गाडी नव्हती कोणती? पोलीस स्टेशनमधली गाडी नव्हती. अमन मित्तलच्याच गाडीमध्ये घेऊन गेले. पोलीस स्टेशनला अमन मित्तलच्या गाडीमध्ये घेऊन गेले आणि तुम्हाला त्या पोलीस स्टेशनला सोडलं. म्हणजे त्यांची कोणतीही व्हॅन नव्हती पोलीस स्टेशनची. ठीक आहे, म्हणजे तुमची सुद्धा कुठली 2 व्हीलर नव्हती? 2 व्हीलर माझी बाहेर होती. मग तुम्ही 2 व्हीलर घेऊन का नाही गेलं? मला काही गाडीतच घेऊन गेलेत ना. मग डायरेक्टली त्या अमन मित्तलची जी 4 व्हीलर होती त्या 4 व्हीलरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय क्रिया घडली? पुढे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ना मग आम्हाला म्हणजे पूर्ण बघितलं. तोपर्यंत आमच्यावरती त्यांनी FIR वगैरे आमच्यावरतीच केली. आम्हाला मारलं आणि आमच्यावरतीच परत कंप्लेंट केली. ओके, म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं का अशी घटना घडलेली आहे? हां, तर ते आमच्यावरतीच म्हणजे FIR वगैरे केली. तोपर्यंत आम्हाला मग मेडिकल. तुला माहिती आहे काय काय सेक्शन लावले असं काय तुला आढळले का? तुला काय त्यांनी पुरावा दिलेला आहे? सेक्शन म्हणजे त्यांनी तुझ्याकडे पेपर असायला पाहिजे आहे, हार्ड कॉपी असायला पाहिजे. हार्ड कॉपी इथूनच काय असेल मला आपण बघू ती हार्ड कॉपी. तुझे काय काय पेपर असेल ते तर आम्हाला लागणारच आहे. त्याही व्यतिरिक्त आता तुझी काय मागणी आहे? महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे काय मागणी आहे तुझी? ते आम्हाला माझी मागणी एवढीच आहे की मला न्याय भेटावा. हं. हां, आणि मला एवढं मारहाण का करण्यात आली एक क्षुल्लक कारणावरती. जेव्हा की मी त्यांना न शिवीगाळ केली ना त्यांना मी कुठला अपशब्द वापरला आहे, एवढी मारहाण मला का करण्यात आली? ओके, म्हणजे तुझी एवढी मागणी आहे की तुला का करणार? मग तुला आणि मला जर सारखा बोलत होता की तुला माहिती आहे का मी कोण आहे, म्हणजे तुला आता समजेल तू कोण आहे. ओके, म्हणजे तुला बोलत होता की आता समजेल मी कोण आहे म्हणून. त्यानंतर पुढे काय घडलं? त्यानंतर ते आले का? मग IAS ऑफिसर जे आहेत जे तू म्हणतोयस IAS ऑफिसर IAS अधिकारी आहेत ते, मग ते IAS अधिकारी तुला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती कळलं ते IAS अधिकारी आहेत. तर त्यानंतर मग ते आले होते तिकडे पोलीस स्टेशनला? हो, ते आले. मग त्यांनी काय सांगितलं? तुमच्या समोरासमोर झालं त्यावेळेला? नाही, आमच्या समोरासमोर नाही. आम्हाला मेडिकलमध्ये नेलं ना. तुम्हाला मेडिकलमध्ये टाकून तिथे जावं बोलले, समोर बसून काही नाही ते नंतर मग ते त्यांना बोलवलं. ठीक आहे, म्हणजे अजून यायचं.
नंतर ते सगळं झाल्यानंतर मेडिकल वगैरे झाल्यानंतर मग आमची FIR घेतली परत. ओके, मेडिकल झाल्यानंतर मग तुमची FIR घेतली. आणि त्याच्यानंतर अजून काय तुमची मागणी, तुझ्या मित्राची किंवा तुम्ही कलिगशी तुम्ही कंपनीला कळवलंय का? मग कंपनीची काय मागणी आहे त्याच्यामध्ये? कंपनीने मागणी केली आहे, कंपनीने कंप्लेंट केली आहे की तुम्हाला मारलंय म्हणून कंप्लेंट केली आहे का? तुम्ही कंपनीला सांगितलं का या संदर्भात? सांगितलेलं आहे कंपनीने. मग कंपनीचे आमचे जे बॉस लोक होते ते पण आलेले, त्यावेळेस ते FIR वगैरे त्यांच्यामुळेच घेतलेली. ओके, कंपनीच्या बॉसने मग त्यांनी सांगितलं की याच्यावरती कारवाई करा की जे काय असेल त्यांनी सांगितलं का? जे कोण IAS अधिकारी आहेत सांगितलेत ना त्यांना? ओके, म्हणजे ते तुम्हाला कंपनीवाले सुद्धा सपोर्ट करतायत. ओके, त्यानंतर तुमचे आई वडील कुठे असतात? मला थोडक्यात सांगा. तुमचे आई वडील? वडील नाही आहेत मला. ओके, वडील नाही आहेत. आई गावी असते. आई गावी असते. आईला सध्या तरी माहिती नव्हतं, पण आता हे सगळं झाल्यानंतर. ओके, म्हणजे आईला माहिती नाही तुमच्या, म्हणजे आईला माहिती, आई गावीच असते असं तुम्ही बोलताय. ओके ओके ओके, म्हणजे आता पुढच्या आईला सांगितलं होते, आई घाबरली असेल. आई घाबरली. मग तुमचा काय प्लॅन आहे पुढे? इथेच राहायचं, कंपनीमध्ये काम करायचं का गावी जायचं, असं काय तुमचं? तुम्ही घाबरलाय का असं थोडक्यात? घाबरलेलो तर आहे, पण आता सध्या तरी न्याय तर भेटलाच पाहिजे. तुमची आई गावी शेती करत असेल असं मला वाटतं. शेती करत असेल. आणि तुमच्यावरती भाऊ बहीण, तुम्हाला बहीण आहे का अजून? बहीण आहे, पण बहिणीचं लग्न झालं. म्हणजे आता तुम्ही घरामध्ये किती जण आहे? आता सध्या आम्ही दोघंच असतो. मग आई एकटीच असते गावी? आई बरोबर माझी आत्या असते. म्हणजे तिकडे शेतामध्ये. आणि तुमच्यावरती मला वाटते जबाबदारी आहे, घरातली जबाबदारी आहे. मग आता तुमचं पुढचं काय नियोजन, म्हणजे काय करणार तुम्ही आता पुढे? काय करणार ह्याच्या पुढे? त्याच कंपनीमध्ये कामाला जाणार का कसं करणार तुम्ही? सध्या तरी हे करणार त्याच कंपनीमध्ये, नंतर बघणार दुसरे कुठे जॉब वगैरे करतो. म्हणजे ह्याच फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं. माझं थोडक्यामध्ये असं आहे की तुम्ही घाबरलेलं आहे की त्यामध्ये जाणार आहे. मग तिथे पुढे काय त्यांचं, मग त्यांनी 5,200 रुपये त्यांनी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत कंपनीकडनं. तुमचे 5,200 घेतले, हे कंपनीला सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. मग आता ह्या पुढे आता आई काय तुम्हाला बोलली? आईने कॉल केला का तुम्हाला ह्या संदर्भात? आई काय बोलली तुम्हाला? नाही, आई काही बोलली नाही, ती घाबरली, त्याच्यामुळे जास्त काय बोललेली नाही. बरं, ठीक आहे, चालेल. आता बघणार आपण एका खाजगी कंपनीमध्ये एक युवक काम करतोय. त्याच्यामध्ये त्याला भरपूर त्रास झालेला आहे. एका सोसायटीमध्ये जाऊन मी समोरासमोर त्यांचा आता मुलाखत घेतलेली आहे. समोरासमोर त्यांनी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत. एवढी घटना पुढे कोणत्याही युवकांच्या बरोबर घडू नये अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना विनंती, उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती राहील की ही पुढे घटना घडली नाही पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांच्यावरती जर असा अन्याय होत असेल, कुठलाही मराठी असू दे, कुठलाही युवक असू दे, महाराष्ट्रामध्ये राहणारा हा प्रत्येक मराठी माणूस आहे, हे पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे. महाराष्ट्र सरकारला माझं निवेदन आहे आणि याच्यावरती लगेच ॲक्शन घ्यावी आणि जो कोणी आरोपी असेल, जो कोणी तिथे असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी आपणास माझी विनंती. रायगड स्वाभिमानतर्फे विकास पवार. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.